हरे कृष्ण. सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 17 त्यामधील 10वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 17 श्रद्धा त्रय विभाग योग. त्यामध्ये आपण काल राजसहाराबद्दल विवेचन ऐकलं. तर त्याच्यामध्ये आपण ऐकलं की जो आहार पित्त आणि वात वाढवणारा आहे किंवा खूप रुक्ष किंवा कोरडा आहार आहे, उष्ण आहे, तिखट आहे, तीक्ष्ण आहे, ज्याच्यामध्ये स्नेह किंवा तेल तूप यांना बाजूला केलेलं आहे, त्याचा वापरच केलेला नाहीये, तो सगळा आहार हा राजस आहार आहे की ज्यामुळं मुख्यतः पित्त आणि वात यांचं वृद्धी होते आणि मनामध्ये रजोगुण किंवा चंचलता, क्रोध या गोष्टींची ह्या गोष्टी वाढीला लागतात. म्हणजे थोडक्यात रजोगुण प्रधान असा आहार आपण काल पाहिला. आणि आज आता भगवंत तमोगुण किंवा तामसिक आहार किंवा तमोगुणी व्यक्तींना कुठला आहार आवडीचा आहे याबद्दल चर्चा करतायत. काय म्हणतात ते? यात यामं गतरसं भूती पर्युषितं च यत् उच्छिष्टम अपि च अमेध्यम भोजनम तामस प्रियम. ह्याचा अर्थ 3 तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले, बेचव, नासलेले, दुर्गंधीयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे भोजन तमोगुणी लोकांना प्रिय असते. श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय लिहितायत तर आयुष्य वृद्धी करणं, मनोशुद्धी करणं आणि बलवृद्धी करणं हाच भोजनाचा एकमेव उद्देश आहे. भोजनाचा उद्देश काय आहे? काल जसं आपण पाहिलं की नरिशमेंट किंवा काय काय करायचं तर ज्यामुळं आयुष्य वृद्धी होणार आहे, मनाची शुद्धी होणार आहे आणि बलाची वृद्धी होणार आहे. हे 3 मुख्य आहाराचे प्रयोजन किंवा उद्देश असतात. प्राचीन काळी महान ऋषींनी दुग्ध पदार्थ, साखर, तांदूळ, गहू, फळफळावळे, भाजीपाला इत्यादी आरोग्यवर्धक आणि दीर्घायू देणाऱ्या अन्नाची निवड केली. असे अन्न पदार्थ सत्वगुणी मनुष्यांना अत्यंत प्रिय असतात. भाजलेला मका, काकवी इत्यादी इतर अन्न पदार्थ जरी स्वादिष्ट नसले तरी दुधासोबत किंवा इतर अन्न पदार्थांसोबत त्यांचे मिश्रण केल्यास तेही स्वादिष्ट बनू शकतात आणि मग ते सात्विक होतात. हे सर्व खाद्यपदार्थ नैसर्गिकरित्याच पवित्र असतात. म्हणजे गुणतः पवित्र कुठले कुठले पदार्थ आहेत तर त्यामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम या गोष्टींचाच वापर आहे. आपण पाहू शकतो की शाकाहार हा पवित्र असा आहार किंवा या गोष्टींचा जर आपण मुबलक प्रमाणामध्ये वापर केला तर ते खरं सात्विक आहार आपण ग्रहण करू शकतो. मद्य, मांस यांसारख्या अपवित्र पदार्थांपासून ते पूर्णतः भिन्न असतात. काल जसं सांगितलं की मांसाहाराबद्दल आपली चर्चा झालेली आहे की तो कशा पद्धतीने मनावरती रजोगुण प्रधान किंवा तमोगुण प्रधान प्रभाव टाकू शकतो. म्हणून मांसाहार हा आपल्या 4 नियमांमध्येच वर्ज केलेला आहे. त्याच्यानंतर मद्याबद्दल पण सांगितलेलं की जरी आपण म्हणतो ना की 4 नियमांमध्ये कुठलंही नशापान वर्ज सांगितलेलं आहे तरी पण हॉटेल मॅनेजमेंट मध्ये आपण पाहू शकतो की बऱ्याचशा केक्स किंवा अशा ज्या कुकीज वगैरे असे काही पदार्थ आहेत तर त्याच्यामध्ये ना वाईन किंवा या गोष्टींचा वापर करतात.
त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की तो पदार्थ कशा पद्धतीने बनवला गेलेला आहे. तर हेही आपल्याला महत्वाचं आहे की मद्य, मांस यांसारख्या अपवित्र पदार्थांपासून म्हणजे हे अपवित्र पदार्थ आहेत. त्याच्यानंतर 8व्या श्लोकामध्ये उल्लेख केलेल्या स्निग्ध पदार्थांचा हिंसा करून मिळवलेल्या पशूंच्या चरबीशी काहीही संबंध नाही. कारण सात्विक आहारामध्ये स्निग्ध पदार्थ ज्याच्यामध्ये तेल आणि तूप यांचा वापर महत्वाचा आहे, त्या अर्थानं तो स्निग्ध अशा पद्धतीचा आहे. तर इथे कुठेही मांसाहार किंवा पशूंची चरबी अपेक्षित नाहीये. दूध हे सर्व अन्नपदार्थांपैकी अत्यंत पौष्टिक आहे. दूध, लोणी, चक्का इत्यादी दुग्ध पदार्थांपासून स्निग्धता प्राप्त होते आणि त्यामुळे निरपराध प्राण्यांची हिंसा करण्याची आवश्यकताच नाही. केवळ पाशवी मनोवृत्तीमुळेच प्राण्यांची हिंसा होत असते. दुधापासून स्निग्धता प्राप्त करणे हीच सुसंस्कृत पद्धती आहे. हिंसा करणे हा नरपशूंचा मार्ग आहे. डाळ, वाटाणे, गहू इत्यादी पदार्थांपासून विपुल प्रमाणात प्रथिने प्राप्त होतात. मांसाहार कशासाठी मुख्यतः का सांगितला जातो, तर त्याच्यामध्ये खूप हाय प्रोटीन डाएट म्हणून त्याला जास्त प्रमोट केलं जातं. पण इथे श्री प्रभुपाद काय सांगतायत की डाळ, वाटणे, गहू म्हणजे हे जे काही कडधान्य आहेत ती देखील हाय प्रोटीन या स्वरूपामध्ये तिथून आपल्याला प्रथिनं मिळू शकतात. कडू, अत्यंत खारट, उष्ण, तिखट अशा राजसिक पदार्थांमुळे उदरातील जठररस कमी होतो आणि यामुळे पीडा तथा रोग निर्माण होतात. तमोगुणी आहार, आता काल आपण राजस आहाराबद्दल विस्तृत विवेचन केलेलं आहे. आता इथे आपल्याला तमोगुणाचं काय काय सांगितलं की तमोगुणी आहार शिळा असतो. 3 तासांपूर्वी शिजविलेला कोणताही पदार्थ तामसिक असतो. हा, तर आता आपण याबद्दल विस्तृत थोडस विवेचन करण्याचा प्रयत्न करूयात आणि परत श्रील प्रभुपादांचं राहिलेलं तात्पर्य नंतर वाचूयात. तर पहिलं काय आहे, यात यामम म्हणजे 3 तासापूर्वी शिजवलेले जे काही अन्न आहे. याम म्हणजे काय की दिवसाचा जर आपण विभाग केले 8 विभाग केले तर तो एक जो विभाग आहे त्याला याम म्हणतात. तर म्हणजे थोडक्यात 3 तास यात यामम म्हणजे 3 तास गेलेले आहेत निघून अन्न शिजवल्यानंतर, तर तो झाला यात यामम, तर तो झाला तामसिक आहार. त्याच्यानंतर गतरसम म्हणजे ज्याची चव बिघडलेली आहे, म्हणजे आंबा घेतला तर तो गोड आहे, परंतु तो समजा नासला तर त्याची चव थोडीशी बिघडते, तर त्याला म्हणायचं गतरसम. किंवा लिंबू आहे तर ते मुळात काय आहे की आंबट आहे, परंतु ते काही काळानंतर तसंच राहिलं किंवा लिंबाचं आपण लोणचं हे केलं आणि त्याची चव बदलली की त्याला काय म्हणायचं गतरसम. म्हणजे थोडक्यात सडण्याची प्रक्रिया थोडीशी सुरू झालेली आहे, नाचण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्याला म्हणायचं गतरसम. पुती, पुती म्हणजे नासलेलं. त्याच्यानंतर पर्युषित, पर्युषित म्हणजे शिळ अन्न. पर्युषित म्हणजे इथे रात्रभर ठेवलेलं अन्न असा अर्थ होतो पर्युषित. आणि उच्छिष्ट म्हणजे उष्ट अन्न. अमेध्य, अमेध्य म्हणजे अपवित्र किंवा अस्पृश्य. हे जे सगळे पदार्थ आहेत हे तामस तमोगुण प्रधान आहेत. तर आता पहिलं यात यामम 3 तासापेक्षा अधिक काळ जर ठेवलं गेलं अन्न तर काय होतं बरं, तर तामसिक आहार हा नक्की काय करतो, तर शरीरामधल्या 3ही दोष वात, पित्त, कफ या 3ही दोषांचा प्रकोप किंवा त्यांची विकृत अशी वाढ करतो. आणि या तामसिक आहाराचा परिणाम एखाद्या विषाप्रमाणे असा राहतो. म्हणजे असं जर आपण एखादी कचऱ्याची बादली तसाच कचरा असा जर राहिला तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की एक चिकटपणा निर्माण झालेला असतो किंवा एक पाणी सुटतं त्या कचऱ्याला. तर अगदी त्या प्रकारचे परिणाम अशा तमोगुणी आहाराचा परिणाम म्हणून होत असतात. कारण याच्यामध्ये मुख्यतः काय वाढतो, तर याला क्लेद म्हणतो किंवा जो नको असलेला पदार्थ आहे एक, जसं मी हे कचऱ्याचं उदाहरण दिलं तर ते आपण पाहू शकतो की कसं ते चिकट बुळबुळीत अशा स्वरूपाचं असतं. तर शरीरामधला हा चिकटपणा, बुळबुळीतपणा वाढत जातो.
तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या तामसिक राहतात. म्हणून या गोष्टी त्यांना टाळणं गरजेचं राहतं. तमोगुण हा काय असतो तर पंचमहाभूतांच्या भाषेत जर पाहायचं झालं तर पृथ्वी आणि अ, पृथ्वी ते आप किंवा जल महाभूत आणि तेज महाभूत या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. म्हणून वात पित्त कफ या तिन्ही गोष्टींना वाढवणारा असा हा आहार असतो. आणि अर्थातच त्यामुळे तो काय असतो की जड जड बनतो. म्हणून शरीरामध्ये आळसपणा येणं किंवा उगाच शरीर बेढप किंवा वेट वाढलंय अशा प्रकारचं होत असेल किंवा खूप आळस किंवा खूप झोप बसल्या बसल्या झापड येणं अशा जर गोष्टी काम करत नाही बुद्धीमधलं एक आपण म्हणतो ना चतुरपणा किंवा एक चंचलपणा जो आहे तो जर सगळा कमी होत असेल आणि एक मंदपणा शरीराला जडपणा येत असेल तर कुठेतरी या तामस गुणाची वृद्धी झालेली आहे असं आपण समजू शकतो. तर शरीरामध्ये जेव्हा मलिन भाग वाढतात, हम्म, मळ म्हणजे फक्त केवळ आपल्याला मलमूत्र स्वेद किंवा घाम या स्वरूपातलाच नाही तर प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी स्किनवरती जे स्किनच्या ह्याच्यावरती एक थिन लेअर लागतो आपल्याला की जो ऑइली राहणं गरजेचं आहे तर तिथला पण मलिन भाग वाढू शकतो किंवा कानामधला मळ डोळ्यांमधला मळ नाकामधला मळ अशा सगळ्या प्रकारचे 13 प्रकारचे मळ आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींची वाढ या गोष्टीमुळे होत असते आणि त्यामुळं शरीरामध्ये नेहमी एक प्रकारचं आजारपण आपल्याला दिसून येतं. त्यामुळं हा तामसिक आहार नक्की काय प्रकारे राहतो हं हे आपण पाहणं गरजेचं आहे. आता 3 तासापेक्षा अधिक वेळ राहिलं म्हणजे काय होतं तर हे जे मी आता सांगितलं की शरीरामधला कचरा किंवा मळ वाढतो मग हे कमी करायचं झालं किंवा हे का बरं वाढतं याचं कारण काय आहे तर जसं आपण म्हणतो ना की थंड पदार्थ होतो ना 3 तासापेक्षा जास्त म्हणजे काय की तो पदार्थ थंड होतो याचा अर्थ तो पदार्थ शरीरामध्ये गेल्यानंतर तो पचवण्यासाठी आपल्या शरीरातला अग्नी किंवा पाचक शक्ती पाचक स्त्राव यांना जास्त काम पडतं आणि तो पदार्थ थंड झाल्यामुळं जड होतो. म्हणून 3 तासापेक्षा जास्त वेळ अन्न असं एक सांगितलेलं आहे. कारण 3 तासाच्या आतलं जर जेवण पाहिलं आपण फ्रेश बनवलेलं तर ते मुळातच ताजं गरम असतं. आपण जर एक चपाती खात असू तर गरम गरम चपाती जर खाल्ली तर आपण कदाचित अजून अर्धी चपाती एक्स्ट्रा खाऊ शकतो आणि ती पचवण्याची पण क्षमता आपल्यामध्ये राहू शकते कारण ती मुळातच त्याच्यावर नुकताच तो अग्नीचा संस्कार झालेला आहे. आणि फ्रेशली प्रिपेअर्ड फूड आहे ते त्यामुळे ते पचायला तो जो अग्नी किंवा मुळातलाच तो गरमपणा त्या पदार्थाचा हा कमी पडतो. त्यामुळे आपल्या शरीरामधल्या जो अग्नी आहे किंवा पाचक स्त्राव आहे पचन शक्ती जी आहे तिला फारसा लोड येत नाही आणि जरी आपण 2 घास एक्स्ट्रा जरी खाण्यात आले तरी देखील ते पचवण्याची क्षमता आपल्याला त्या बाबतीमध्ये राहू शकते जर आपण ताजं गरम गरम जेवण केलं तर म्हणून 3 तासापेक्षा अधिक काळ जर राहत असेल तर मग आता तुम्ही म्हणू शकाल की मग ठीक आहे ते थंड होतं एवढाच विषय आहे ना मग अजून एकदा गरम कर म्हणजे वाढताना मात्र गरम गरम आपण वाढू शकतो परंतु जेव्हा आपण एखादी गोष्ट वारंवार गरम करतो तेव्हा ती गोष्ट जड बनते त्यामुळं तिचा सरतेशेवटी परिणाम हा जडपणा निर्माण करण्यातच होतो. त्यामुळे त्या दृष्टीने यातयामम हे आपण लक्षात ठेवूया. त्याच्यानंतर दुसरं काय आहे की गतरसम तर एखादी गोष्ट थोडीशी पुढे गेली तर बऱ्याचदा असं होतं की नुकतंच त्याला चव बदलायला लागली अजून चव बदलण्याच्या आधी
कदाचित एखादा पदार्थ जर खूप छान झाला असेल आणि आपली टाकण्याची इच्छा नसते, तर कधी कधी नुकतंच जे चव फरक जाणवायला सुरुवात होते, तर त्यावेळी देखील अशा गोष्टी खाण्यात येऊ शकतात. किंवा लोणचं घेतलं आपण, तर त्याला नुकतीच थोडीशी वरती बुरशी आहे, परंतु आतमध्ये मात्र ते छान आहे लोणचं. त्यामुळे आपण काय करतो, वरचा जो बुरशीचा भाग आहे तेवढं सगळं ते काढून टाकतो, आणि जे चांगलं आहे ते मात्र जर व्यवस्थित असेल तर आपण ते खातो म्हणजे. त्याच्यानंतर एखादा आता आंब्याचा सीझन उन्हाळ्यामध्ये मे मध्ये आपण आठवा की आंबा जर घेतला, तर एखादा भाग आंब्याचा हा नासायला सुरुवात झालेली असते. आपण काय करतो, तेवढंच कट करतो आणि मग बाकीचा जो चांगला आंबा आहे तो घेतो. तर ह्या कुठलीही गोष्ट असेल, जरी व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला वाटतं की ठीक आहे ना, म्हणजे आपण चांगलं तर घेतोय, तरी देखील इथे काय आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की ती प्रक्रिया मात्र सुरू झालेली आहे, काळाचा संस्कार सुरू झालेला आहे. यातयामम मध्ये पण तेच आहे, काळाचा संस्कार झालेला आहे की तो आपण नाही टाळू शकत आणि त्याच्या पुढं आपण नाही जाऊ शकत. त्यामुळे ते सुरू झालंय याचा अर्थ ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. भले आपण एक प्रॅक्टिकल राहणं, असं म्हणतो ना व्यावहारिक दृष्ट्या, बाबा एवढं सगळं कसं काय टाकून द्यायचं बरं, तर आपण राहतो, प्रॅक्टिकल राहतो आणि बाकीचं चांगलं ग्रहण करतो. त्याचे परिणाम कुठं काय, आम्हाला तर काही नाही झालं, काही त्रास नाही झाला असं वाटू शकतं, परंतु कालांतराने हे परिणाम जाणवू शकतात. त्यामुळं काळाच्या पुढं कुठलीच गोष्ट नाहीये, कारण भगवंत आपल्याला सांगतात ना की विश्वरूप दर्शन योगामध्ये काळाचंच रूप भगवंतांनी दाखवलेले आहे. त्यामुळं हा जो काळ आहे, जरी तो आपल्याला दिसत नाहीये तरी पण तो खूप परिणामकारक आहे आणि त्याच्या पुढं आपण हतबल आहोत की आपण त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. त्यामुळे काळाचा संस्कार हा मान्य करणं गरजेचं आहे. म्हणून यातयामम गतरसम हे आपण विचारात घेऊयात. त्याच्यानंतर पुती म्हणजे दुर्गंधीयुक्त, अर्थात दुर्गंधीयुक्त अन्न आपण टाळतो. हं, परंतु बऱ्याचदा ज्याला थोडीशी मानसिक अवस्था जेव्हा नीट नसते, तर असे लोक, त्यांना कळत नाही की चांगलं चवदार अन्न म्हणजे काय किंवा दुर्गंधीयुक्त अन्न काय. तर ते लोक अशा गोष्टीत घेण्याची टेंडन्सी राहू शकते. त्यामुळे त्या दृष्टीने पुती हा शब्द येतो. युजली आपण दुर्गंधीयुक्त अन्न घेत नाही. त्याच्यानंतर पर्युषित, पर्युषित हा खूप मोठा विषय आहे, मी तो शेवटी घेते. त्याच्यानंतर उच्छिष्ट, इतरांनी खाऊन उरलेले किंवा उष्ट अन्न, अर्थातच अनहायजेनिक आपण म्हणता येईल त्याला. त्यामुळं कुणाचं उष्ट खाणं हे तमोगुण प्रधान किंवा एकाच ताटामध्ये जेवणं, हे तामस किंवा तमोगुण प्रधान लक्षण आहे. आणि अमेध्य किंवा अपवित्र, अस्पृश्य हे जसं की मांसाहार आहे, तर हे देखील अन्न हे तमोगुण प्रधान आहे. आता याच्यातला पर्युषित म्हणजे काय हे आपण पाहूया थोडस डिटेलमध्ये. तर ज्या अन्नावरती अहोरात्र म्हणजे दिवस रात्र याचा संस्कार झालेला आहे, जसं म्हणतो ना कालाय तस्मै नमः, रात्री रात्री अन्न जेवण केलं आपण आणि राहिलेलं आपण अन्न तसंच ठेवलं, तर त्याच्यामध्ये रात्रभराचा जो संस्कार होतो त्या काळाचा, आणि मग आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा खातो सकाळी नाश्त्याला म्हणा किंवा जेवणामध्ये, तर ते झालं पर्युषित अन्न. तर मग आता हा प्रकार आपल्यामध्ये बऱ्याचदा आढळतो. म्हणजे काय की रात्री ना एखादं घरातलं कोणीतरी जेवतच नाही किंवा एखादा पदार्थ आपल्याकडनं जास्त होतो, तर मग काय करतो आपण, ते फ्रीज मध्ये ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे चपाती राहिली असेल तर मग त्याचे तुकडे करून त्याला फोडणी देऊन आपण काय म्हणणार की नाही, चपाती होती परंतु आम्ही गरम 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 करून खाल्ली, तशीच नाही खाल्ली, तर गरम करून त्याला फोडणी देऊन खाल्ली.
तर चपातीचा चिवडा असू दे किंवा शिळा भात असू दे, त्याला परत फोडणी देऊन आपण घेतो. त्याच्यानंतर एखादी भाजी असेल हा, तर ते मग आपण त्याच्यावरती अजून काय म्हणजे आपण सुगरण म्हणतो ना, की काय करतो आपण की राहिलेली समजा कालची गरगटी पालकची भाजी आहे, तर ती त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, बेसन पीठ असं टाकून मग त्याच्यामध्ये अजून मसाले टाकून छानपैकी पराठा केला किंवा मुगाची खिचडी राहिली आहे तर ती मिक्सर मधनं बारीक केली, त्याच्यामध्ये पिठं मिक्स केली आणि छानपैकी पुऱ्या केल्या. आणि अशा पद्धतीने आपण स्वतःच आपल्या स्वयंपाक कलेचं आपण कौतुक करून घेतो. आणि शिळे पदार्थ देखील आपण कसे चवदार आणि नवीन स्वरूपामध्ये कसे काय केले बरं, याचा आपण स्वतःलाच एक आपल्याला अभिमान वाटतो. परंतु लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे सगळं परियुषित अन्न आहे किंवा शिळं अन्न आहे, की ज्याच्यामुळं शेवटी शरीरामधला जडपणा, आळसपणाच वाढणार आहे. त्यामुळे हे सगळं परियुषित अन्न टाळणं हे महत्वाचं आहे. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर एक तर रात्रीचं जेवणच मुळातच बनवताना कमी जेवण बनवणं महत्वाचं आहे. भले 2 घास कमी खाल्ले गेले तरी बिघडत नाही, कारण रात्री असं पण कमी जेवलं तर ते आरोग्याला चांगलंच आहे. त्यामुळं ओव्हरऑल पर्युषित अन्न टाळणं हेच योग्य राहतं. पूर्वीच्या काळी गोठा हा प्रकार घरोघरी असायचा, त्यामुळं जरी शिळं अन्न राहिलं तरी ते गायींना किंवा एखादं कुत्र असेल तर त्याला दिलं जायचं. त्यामुळे हा प्रकार म्हणजे कितीही गरीब व्यक्ती असेल तरी देखील तसा तो व्यक्ती देखील शिळं अन्न तितकंसं खात नव्हता. ही आपली पूर्वीची पद्धत होती. परंतु समाजाची रचनाच जिथं बदललीये तर तिथं आपण ह्या आधुनिकतेबरोबर ह्या आहाराच्या समस्या किंवा आरोग्याच्या समस्यांना देखील आपण अडॉप्ट केलंय किंवा त्या देखील आपल्या पुढं खूप मोठा प्रश्न निर्माण करतायत. तर पर्युषित अन्न हे देखील टाळणं महत्वाचं आहे. आता अजून त्याची काय व्याप्ती आहे, हं? तर बारामतीमध्ये बाजार गुरुवारी भरतो. तर त्यावेळेस सगळे फ्रेशली प्रिपेअर्ड सगळे भाज्या मिळतात. म्हणून आपण काय करतो की आठवड्याभराच्या भाज्या आपण घेऊन येतो, त्या स्वच्छ करतो आणि सगळ्यात आपला आवडता स्वयंपाकघरातला जो फ्रीज आहे त्याच्यामध्ये आपण त्या साठवून ठेवतो. तर पर्युषित हा प्रकार तिथूनच सुरू होतो. म्हणजे एखादी गोष्ट फक्त शिजवल्यानंतरच त्याच्यावरती हा काळाचा संस्कार होतोय का, तर नाही. तर ती गोष्ट बाजारातून आणणं, शाकवर्ग ज्याला आपण लिफी व्हेजिटेबल्स म्हणतो किंवा पालेभाज्या म्हणतो, तर आयुर्वेदामध्ये पालेभाज्यांना जरी आता मॉडर्नच्या ह्याच्यामध्ये सांगतात की पालेभाज्या भरपूर खा, परंतु आयुर्वेदामध्ये तितकंसं महत्व नाहीये. म्हणजे शाकवर्ग किंवा लिव्ही व्हेजिटेबल्स ह्या टाळायला सांगितल्यात. त्याचं कारण एक तर हे आहे की जसं आपण चातुर्मासाच्या सुरुवातीला पावसाळा जेव्हा असतो तेव्हा तिथं कृमी किंवा जंतू होतात म्हणून टाळतो. तर शाकवर्गाला तो एक मुख्य हे राहतो की जंतकारक या राहतात म्हणून आपण टाळतो. पचायला थोड्याशा जड असतात, पित्त किंवा उष्णता वाढवणारे असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या लगेच पर्युषित किंवा खराब होण्याच्या कडे त्याची टेंडन्सी असते. तर पालेभाजी खायची असेल तर काय सांगितलंय माहितीये का, काय निर्देश आहे, तर ताजी ताजी तोडून तुम्ही आणलीयेत आणि तुम्ही ती केलीये, ताजी ताजी पालेभाजी केलीये, तर ती तुम्ही खाऊ शकता, ते पण कधीतरी. तर आपण काय करतो की आठवड्याचा बाजार, त्याच्यामध्ये पालेभाज्या आणतो, निवडून ठेवतो आणि त्या फ्रीजमध्ये ठेवतो. मग जी गोष्ट ऑलरेडी पटकन खराब होणारी आहे त्याच्यावरती आपण काय केलं की थंड पण की त्याच्यामध्ये टेम्परेचरचा आपण इफेक्ट दिला आणि फ्रीज मध्ये ठेवलं की जेणेकरून त्या खराब तर नाहीच झाली, बरोबर. परंतु काळाचा संस्कार आपण टाळतोय का, तर नाही. त्यामुळे ती पर्युषितांनाच आहे ते पण.
त्यामुळं पालेभाज्यांच्या बाबतीत तरी किमान आपण फ्रेश वापरणं खूप गरजेचं आहे. कारण ऑलरेडी बाजारात येतानाच त्या थोड्याशा शिळ्या होऊनच आलेल्या असतात आणि आपण परत आणून परत शिळ्या करतो. तर ते तितकंच योग्य नाही. तर पालेभाज्यांच्या बाबतीत तरी का होईना हा आपण थोडासा फ्रीजचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर दुसरा अजून काय प्रकार राहतो की स्वयंपाक पटकन करायचा आहे. तर त्या दृष्टीने आपण आलं, मिरची याची पेस्ट करून ठेवतो किंवा अ, खोबरं म्हणजे ओलं ओलं काय म्हणतो आपण ओलं जे वाटण आहे तर ते करून आपण फ्रीज मध्ये ठेवून देतो. मग तेच वाटण आपण त्याची प्युरी, टोमॅटोची प्युरी वगैरे असं असं जे करतो तर मग ते 2-3 दिवस वापरली जाते. तर हे देखील शिळं होणं हा प्रकार घडतो. त्यामुळं जे काही ओलं वाटण करायचं आहे तर ते देखील ताजं अशा स्वरूपात आहे. म्हणजे केलंय आणि वापरलंय. भले तुम्ही सकाळी केलं आणि संध्याकाळच्या भाजीला वापरलं चालू शकेल. परंतु काल केलंय, 2 दिवसापूर्वी केलंय आणि मग वापरलंय तर ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर ताक. हं तर आपण काय करतो की ती साय ही त्याचं दही लावतो. आणि मग ते मग आठवडाभर ते आपण टाकतो आणि मग एकदाच ते आठवड्यातनं 15 दिवसातनं एकदा ताक करतो. तर ताक देखील मग ते कसं थोडस आंबट होऊ शकतं किंवा ते देखील खूप दिवस त्याच्यावर प्रोसेस झालेली आहे आणि मग कुठंतरी आपण ते 8-15 दिवसातनं एकदा करतो. तर ताक घ्यायचं असेल तर ते देखील आदल्या दिवशी तुम्ही दही लावलंय आणि मग दुसऱ्या दिवशी आपण ताक केलंय तर ते ताक हे जास्त फायदेशीर आहे किंवा त्याच्यामध्ये तेवढं आंबटपणा येत नाही आणि ते आरोग्याला हितकारक ठरतं. त्यामुळं ताजं ताक हा देखील एक महत्वाचा यामध्ये विषय आहे. हॉटेलिंगच्या बाबतीमध्ये आपल्याला एक जाणवतं की पटकन आपल्याला एखादी कुठली तरी आपण भाजी मागवली तर ती छान ग्रेव्ही त्यांची तयारच असते. आणि जसं आता मी म्हणलं की फ्रीजचा वापर आपण ओल्या वाटण्यासाठी देखील आपण करायचं नाही तर ती हॉटेलमधली ग्रेव्ही ही देखील कित्येक दिवस ते 30-30 ग्रेव्ही वेगवेगळ्या भाज्यांसाठी वापरलेली असते. त्यामुळं हॉटेलमधल्या ज्या ग्रेव्हीच्या किंवा कुठल्याही भाज्या ज्या आहेत त्या या सगळ्या या शिळ्या अन्न या प्रकारात मोडतात. त्याच्यानंतर आपण काय करतो अजून एक की कणिक मळून ठेवतो. हा आणि मग कणिक मळून मग चपात्या करताना मात्र ताज्या ताज्या करून देतो. मग ही कणिक जर कालची परवाची असेल जरी आपण फ्रेश चपाती करून देतो. युजली हा प्रकार कधी घडतो तर मुलांची शाळा जेव्हा सकाळी लवकर असते 7 वाजताच तुम्हाला टिफिन द्यायचा आहे तर मग लवकर उठणं आणि सगळ्या हा प्रकार होत नाही. म्हणून आदल्या दिवशीच सगळं प्रिपरेशन केलेलं असतं. कणिक मळून ठेवलेली असते. पराठा करायचं तर पराठ्याचे पीठ करून ठेवलेलं असतं आणि मग दुसऱ्या दिवशी ते फ्रेश आपण करून देतो असं आपल्याला वाटतं. परंतु त्या कणकेवर देखील तो काळाचा संस्कार झालेला आहे. त्यामुळे ते देखील शिळे पदार्थ या प्रकारात मोडतो. त्याच्यानंतर दुधाच्या बाबतीत पण हा प्रकार होतो की जसं पूर्वी प्रत्येक घरोघरी गोठा हा प्रकार होता. त्यामुळं गाईच्या धारा सकाळी असायच्या, संध्याकाळी असायच्या आणि मग ते ताजं ताजं दूध खरं तर धारोष्ण दूध देखील कुणी पिलं असेल तर ते किती छान असं गरम आणि किती पौष्टिक असतं ह्याचा अनुभव बऱ्याच जणींनी घेतला असेल. तर अशी ही आपली परंपरा होती किंवा तशी ती लाईफस्टाईल होती की सकाळची धार, संध्याकाळची धार. पण आपण काय करतो एकतर म्हणजे बारामती सारख्या ठिकाणी तरी ठीक आहे की एखादा गवळी आणून देतोय दूध. परंतु शहरांमध्ये मात्र आपण काय पॅक्ड फूड पॅकिंग मध्ये ते दूध घेतो. म्हणजे ऑलरेडी ते किती दिवस म्हणजे किती त्याच्यामध्ये वेळ गेलेला आहे होऊ शकतो. प्लास्टिकचा संस्कार तो अजून वेगळाच भाग आहे किंवा प्रोसेसिंग हा अजून वेगळा भाग आहे. तर आपण पाहू शकतो की दुधावरती पण देखील हा पर्युषित किंवा शिळ करणं
हा कसा संस्कार घडतो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्या म्हणजे भारतामध्ये त्यातल्या त्यात आपण या गोष्टींना आळा घालू शकतो, परंतु जर बरेच जणांना पाश्चात्य देशांची थोडीशी क्रेज असते की US, UK या ठिकाणी जाऊन म्हणजे तिथली लाईफस्टाईल, जीवनशैली किती छान आहे, हा अशा पद्धतीने आपण थोडस हे करतो आणि थोडस एक आकर्षण असतं. तर लक्षात घेऊयात की खूप श्रीमंत देश आहेत हे, परंतु जर जेवणाच्या बाबतीत स्वयंपाकघर जर पाहिलं तर खरं तर एक आपल्या इथला गरीबातला गरीब देखील असं खाऊ शकणार नाही. तर त्या पद्धतीचं त्यांचं खाणं असतं. म्हणजे टीन मिल्क हा प्रकार असतो, म्हणजे आठवड्यातनं एकदाच ते दूध आणायचं आणि मग लागेल तसं ते तापवायचं, असा प्रकार असतो. किंवा आपण कणकेच्या बाबतीत बोललो, तिथं तर अशा पोळ्या केलेल्या असतात आणि मग त्याच त्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतात आणि अगदी महिनाभराचं देखील असं अन्न ते गरम करून मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून ते खात असतात. त्यामुळं हा एक प्रकार. किंवा जे प्रोसेस्ड फूड आहे, आता प्रोसेस्ड फूड मध्ये काय येतं, तर सगळं ते काल आपण जे सगळं जंक फूड जे म्हटलं ना, तर तो राजस आहार जो सांगितला, म्हणजे बिस्किट्स वगैरे हे जे काही प्रकार सांगितले की जिथं खूप टिकवण्याच्या दृष्टीने, ते अन्न टिकवण्याच्या दृष्टीने खूप प्रोसेसिंग केलेलं असतं. तर आता आपण काय म्हणतो की रात्रीचं शिळं अन्न, रात्रीची चपाती दुसऱ्या दिवशी गरम करून खायला देखील इथं निर्देश नाहीये. तर आपण काय करतोय, तर चहा बरोबर काय हवं, तर बिस्किट हवं. मग त्या बिस्किट वरती काय आपण पाहतो की बेस्ट बिफोर 6 मंथ्स, बेस्ट बिफोर 3 मंथ्स, असे बरेचसे पदार्थ आहेत की ते बेस्ट बिफोर असं लिहिलेलं असतं. आणि मग त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून म्हणा किंवा काही प्रोसेसिंग असतात, प्रोसेसिंग केलेले असतात. किंवा काही पदार्थ हे सरकीच्या तेलामध्ये किंवा पाम तेलामध्ये बनवलेले असतात की जेणेकरून, म्हणजे चिप्स सारखे पदार्थ असतात. तर हे का त्याच्यामध्ये कॉटन सीड ऑइल असं लिहिलेलं असतं, का बरं? कारण ते टिकावेत म्हणून. तर त्या दृष्टीने ह्या सगळ्या प्रोसेसिंग केलेल्या असतात आणि मग जेणेकरून ते खूप काळापर्यंत टिकावं. आपल्याला काय वाटतं की हा बाबा ते क्रिस्पी आहे किंवा त्याची चव अजूनही छान आहे म्हणून ते चांगलं आहे असं आपल्याला वाटतं, आणि बेस्ट बिफोर ती डेटच्या आधीच आहे म्हणून ते छान आहे असं आपण एक मनाचं समाधान करतो. पण जिथं आदल्या दिवशीच्या चपातीला आणि ह्यालाच निर्बंध आहे, तर मग विचार करा की 3-3, 6-6 महिने जरी बेस्ट बिफोर असलं तरी देखील ते पदार्थ, म्हणजे शिळ्या पदार्थांची काय ती परिसीमा आहे. हा तर त्या दृष्टीने देखील हे बाहेरचं जंक फूड का नाही खायचं, कारण ते सगळं पर्युषित अन्न किंवा शिळं अन्न या प्रकारातच मोडतं. मग आपण जो दिवाळीचा फराळ करतो, तयार करतो, आता नुकताच सगळ्यांनी केला आहे, आपण तो जास्तीत जास्त किती दिवस बरं पुढं चालवतो तो फराळ? म्हणजे लाडू आहे, चकली आहे, चिवडा आहे, भले फ्रीज मध्ये जरी ठेवलं तरी फार फार तर 15 दिवस, हा किंवा 3 आठवड्याच्या वरती तर नसेल, फार फार तर महिनाभर असं गृहीत धरूया. महिनाभराच्या पुढे आपण जातो का? नाही जात. का बरं? कारण आपण तिथं काय वापरलेलं आहे, आपल्या घरातलं शेंगदाणा, सूर्यफूल असलं काहीतरी तेल वापर. तिथं आपण कॉटन सीड ऑइल किंवा सरकीचं तेल वापरलंय का, किंवा पाम तेलामधल्या काहीच पदार्थ असतील, तर या गोष्टी आपण का नाही वापरलेल्या? कारण या तेलामध्ये आपल्या ज्या रुटीन खाद्यपदार्थाची जी तेल आहेत, शेंगदाणा तेल, त्याच्यामध्ये ते नाहीच जास्त टिकणार आहे. नाहीतर लगेच तो तेलकटपणा किंवा तेल उतरणं असं म्हणतो ना आपण की, आणि मग आपण तो पदार्थ नंतर हे करतो. तर मग लक्षात घेऊया की कॉटन सीड ऑइल वापरले का, पाम तेल ऑइल वापरले का, हे वापरले कारण ते प्रोसेसिंग त्यांना टिकवायचे. मग म्हणून बाहेरचे चिप्स हे लगेच खराब नाही होणार. बाहेरची चकली जर आणली तर ती किती
वेळ जरी राहिली तरी ती खराब नाही होणार, त्याला तेल नाही सुटणार. पण घरातली चकली महिन्याच्या पुढे ठेवून बघा, नाही होणार ते. त्यामुळं बाहेरच्या गोष्टींपासून आपण सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आणि ते कशा प्रकारचे पर्युषित अन्न आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रोसेस्ड फूड हे खूप महत्वाचं हे राहतं. कारण या गोष्टी काय होतात की आपल्या नकळत घडल्या जातात. अजून एक काय प्रकार आहे, तर ज्या चेन्स आहेत बघा, मॅकडोनाल्डची चेन आहे, किंवा अजून काय काय म्हणजे बर्गर्सच्या चेन्स आहेत. सो तिथे काय होतं की एकाच प्रकारची चव, या सगळ्या कुठलंही जावा तुम्ही, तर तिथे एकाच प्रकारची चव आपल्याला पाहायला मिळते. तर याच्यामध्ये काय करतात म्हणजे अजून घातक प्रकार काय आहे, तर तिथे ते आता समजा बर्गर घेतलं तर त्याच्यामध्ये असणारी जी टिक्की आहे, किंवा वडापावची चेन आहे समजा, तर त्याच्यामध्ये जो वडा मिळतो, तर हे जे सगळे पदार्थ काय आहेत, तर ते ऑलरेडी ते तयार असतात. म्हणजे एका कुठल्या तरी सेंट्रल ठिकाणी ते तयार केले जातील आणि ते फक्त यांना पुरवलं जातं. आणि मग हे ह्या इतकं म्हणजे ते टिकवण्याच्या दृष्टीने इतकं प्रोसेसिंग असतं, आणि मग ते फ्रेशली आपल्याला कदाचित तिथल्या तिथं गरम करून म्हणा, किंवा तिथल्या तिथं थोडंसं तळून अशा प्रकारे आपल्याला ते सर्व केलं जातं. म्हणून ह्या फूड चेन्स आहेत त्या अजून कशा घातक राहतात याचं हे आपण लक्षात घेऊयात की किती घातक प्रमाणामध्ये या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरलेल्या आहेत. तर या सगळ्यांपासून आपण सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. हॉटेलमधला एक मोकळ्या भाताचं आपल्याला खूप आकर्षण असतं, तिथे देखील हाच प्रकार होतो की भात केलेला असतो, फ्रीजर मध्ये ठेवलेला असतो. त्याच्यावरती हा काळाचा संस्कार झालाय. त्याच्यानंतर काळाचा संस्कार होतो म्हणजे काय, तर ते अन्न पचायला जड होतं. त्याच्यानंतर त्यातला ड्रायनेस किंवा कोरडेपणा वाढत जातो. आणि एकंदरीत शरीरामध्ये गेल्यानंतर त्या ह्याच्यातनं न्यूट्रियंट्स तर ठीकच आहे, परंतु कोरडेपणा शरीरातला वाढतो आणि ते पचवायला खूप शरीराची एनर्जी खर्च करावी लागते. आणि त्यामुळं म्हणून आत्ताची जी आरोग्याची अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात काय आहे, तर दिसायला शरीर खूप छान सुदृढ दिसतंय, परंतु त्याच्यामध्ये जी हाडांची ताकद आहे, तर ती मात्र खूप कमजोर आहे. का, तर हाडांना काय पाहिजे, तर ती स्निग्धता पाहिजे ना, तो तेलकटपणा तुपकटपणा हवाय, तर तो आपण कोरडेपणामुळे घालवलाय. त्यामुळे थोडस जरी पडलं तरी लगेच काहीतरी हेअरलाईन फ्रॅक्चर तरी होईल, किंवा कुठलं तरी डिस्लोकेशन तरी होईल, सांधा तरी निघेल. तर अशा प्रकारचं का बरं घडतंय, कारण हाडं म्हणा किंवा हाडांमध्ये जी ऍक्च्युली मज्जा म्हणतो आपण, किंवा नर्वस सिस्टीम म्हणू शकतो, किंवा बोन मॅरो म्हणा, तर ह्या ज्या गोष्टी आहेत तिथं त्यांना तेला तुपाचंच पोषण लागतं. आणि ते आहारातनं मिळत नाही, कारण कोरडेपणा झालेला आहे. पर्युषित अन्न म्हणजे काय, की कोरडेपणा वाढवलाय आणि ते पचवायला ताकद शरीराची भरपूर खर्च पडली, आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं, तर शरीरामधला हा जो मी चिकटपणा जो म्हणलं, ज्याला क्लेद म्हणून, तर तो वाढवला गेला. आणि त्यामुळं मग काय झालं, की शरीरातलं जे फॅट आहे, तर ते असं लुसलुशीत फॅट, म्हणजे त्याचा काही फारसा उपयोग नाही, तर त्याची वाढ मात्र होतीये. किंवा शरीरामधले स्किनचे प्रॉब्लेम्स वाढले, म्हणून शरीर दिसताना मात्र बेढप दिसतंय, किंवा खूप असं पोषक अशा स्वरूपाचं काहीतरी दिसतंय, परंतु ताकद मात्र शून्य. तर अशा प्रकारचं काहीतरी विचित्र कॉम्बिनेशन या सगळ्या तामस किंवा राजस आहारामुळं होताना आपल्याला दिसतं. आता अजून एक महत्वाचं काय होतं, की या सगळ्या घटनांचं किंवा हे जे सगळं सांगितलं ना, यात यामम गतरसम, याचा काय अजून एक परिणाम होतो, तर विषवत परिणाम होतो. म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो की ठीक आहे, मी असा असा पदार्थ खाल्लाय, मला तर काहीच नाही झालं,
परंतु याचा विषारी परिणाम कसा होतो, तर गरविष म्हणून एक प्रकार आहे. गरविष म्हणजे काय, तर ज्याचा परिणाम हा विषाप्रमाणे असतो, परंतु विषाप्रमाणे फास्ट नसतो. म्हणजे थोडस जरी एखादं विष आपल्या शरीरामध्ये गेलं तर त्याचं कसं पटकन त्याचं म्हणजे सगळ्या शरीरावरती पटकन इफेक्ट होऊन अगदी कोमा, डेथ याप्रमाणे ती प्रोसेस होऊ शकते, इतकं ते विषारी परिणाम असतो एखाद्या विषाचा. परंतु गरविष हा प्रकार कसा असतो की स्लो पॉइझनिंग, की ते तिथं तुम्हाला कळतच नाही की ह्याचा विषारी परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला खाताना चवदार वाटतं, असं वाटतं की नाही मला काहीच परिणाम होत नाहीये, मग अजून खाल्लं जातं. आणि मग या सगळ्या प्रकारामध्ये ते कुठं ना कुठं कधीतरी त्याचा अशा पद्धतीचा विषारी परिणाम दिसतो, ज्याच्यामध्ये वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष वाढलेले असतात विकृत दृष्टीनं. आपल्या शरीरामध्ये ज्या 7 धातू आहेत, रस म्हणा, रक्त म्हणा, मांस आहे, फॅट आहे, त्याच्यानंतर बोन्स आहे, नर्वस सिस्टीम आहे, आणि अगदी स्त्री बीज, पुरुष बीज इतक्यापर्यंत. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीचं सार म्हणजे आपली एक एनर्जी, एक उत्साह जो आहे. तर इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा विषवत या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो. आणि या सगळ्या गोष्टी या मलिन स्वरूपामध्ये तयार होतात, की ज्याच्यामध्ये दिसताना द्रव्य द्रव्य म्हणजे आकारमानानं भरपूर आहे, परंतु त्याची कार्यक्षमता मात्र 0. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या धातूंवरती त्या पद्धतीचे परिणाम होत असतात. तर अशा प्रकारे पर्युषित अन्न हा खूप व्यापक विषय आहे, की जिथं आपण जवळ केलेल्या गोष्टी म्हणजे काय, तर एकतर फ्रीज घरातला, की जिथं आपल्याला लक्षातच येत नाही की आपण काय खातोय, ते पर्युषित अन्न आहे. हा, मग तिथं अगदी कोरड्या किंवा पालेभाज्या, फळभाज्या इथपासनं, फ्रुट्स इथपासनं घेऊन आपण शिजवलेलं अन्न देखील पर्युषित किंवा शिळं म्हणून खातो. त्यामुळे फ्रीजचा वापर जितका कमीत कमी करता येईल तितकी आपण कमीत कमी वापर करणं गरजेचं आहे. आपण कुठल्याही इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात जर गेलो तर आपण दिवसेंदिवस फ्रीजचा आकार हा कपाटाप्रमाणे, म्हणजे डबल डोअरचं ते कपाट असतं ना, वॉर्डरोबचं कपाट आपलं कसं असतं, तर तेवढ्या आकाराचे फ्रीज आपल्याला बघता, जर आपण पाहिलं तर तेवढ्या आकाराचे फ्रीज आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध झालेले दिसतात. आणि ही खरी आरोग्याची तिथून समस्या आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं ते खूप मोठं द्योतक आहे. त्यामुळे फ्रीजचा वापर पहिल्यांदा कमीत कमी करूयात. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, सगळं रोज किमान 2 दिवसांनी तरी बाजारामध्ये जाऊन आपल्याला ह्या भाज्या खरेदी करणं महत्वाचं राहील. त्याच्यानंतर जेवढं आवश्यक आहे तेवढंच जेवण बनवण्याचा प्रयत्न करूयात. श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळं त्यांनी जे नियम आपल्याला घालून दिलेत, आणि केवळ कृष्ण प्रसादच आपण खायचा आहे. त्यामुळे सकाळी जगन्नाथजींना ताजं जेवण लागतंय, संध्याकाळी पण ताजं जेवण लागतंय. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने सुखी आहोत की आपण किमान 2 वेळेस तरी स्वयंपाक ताजा करतोय. तर आणि वाटणं, चाटणं जे काय सगळे प्रकार आहेत, तर ते प्रकार देखील फ्रेश बनवून आपण करण्याचा प्रयत्न करूया. किमान एवढ्या जरी आपण गोष्टी करायचा प्रयत्न केल्या तरी देखील खूप साऱ्या आरोग्याच्या समस्या नक्कीच कमी होतील. आता श्रील प्रभुपाद म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर अजून ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, की हल्लीचे जे हायब्रिड गोष्टी येत आहेत किंवा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स यायला लागलेत, तर हे तर अजून वेगळे विषय आहेत. म्हणजे त्यांचा काय परिणाम, कारण कसं असतं की बऱ्याचदा आपल्याला एखाद्या गोष्टीचा पटकन जर परिणाम नाही जाणवला तर आपल्याला ती गोष्ट चांगली वाटते, परंतु काळ ही गोष्ट अशी आहे की ती आपल्याला जागा दाखवते, आपल्याला आपल्या कर्माचं फळ कधी ना कधी देते. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हायब्रिड गोष्टी आहेत, जीएमपी जेनेटिकली मॉडिफाईड प्रोसेस, जे काही मोठे मोठे फळं, मोठे मोठे भाज्या यायला लागल्यात, तर या सगळ्यांपासून आपण दूर राहूयात. कारण कधी ना कधी ह्याचे विषवत परिणाम आपल्याला जाणवणार आहे.
तर त्याच्यापासून आपण सावधगिरी बाळगूयात आणि आपल्या घरातल्या ज्या डीटीज आहेत, अर्चविग्रह आहेत आपल्या घरामध्ये, तर त्यांना आपलं जे पारंपरिक जेवण आहे किंवा पारंपरिक आपलं स्टेपल फूड म्हणतो ना आपण, की महाराष्ट्राचं स्टेपल फूड जसं ज्वारी आहे, परंपरागत जे धान्य आहे, तर त्याचाच आपण वापर करून त्यांना आपल्या अर्चविग्रहांना खाऊ घालूयात. तर आपण एवढी तरी सुरुवात करूयात आणि ताजा ताजा प्रसाद खाण्याचा प्रयत्न करूयात. आता ही गोष्ट आपण वैयक्तिक पातळीवरती करू शकतो, परंतु ज्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत तर त्या जर पाहिल्या तर खूप निराशाजनक असं एक वातावरण किंवा खूप निराशा आपल्यामध्ये येऊ शकते. परंतु श्रील प्रभुपादांनी आपल्याला पुढं खूप छान पद्धतीने एक आशादायी चित्र आपल्याला त्यांच्या तात्पर्यामध्ये दाखवलेले आहे. तर ते आपण वाचूयात. काय म्हणतात श्रील प्रभुपाद, की सर्वप्रथम भगवंतांना अर्पिलेले किंवा साधूजनांनी विशेषतः आध्यात्मिक गुरूंनी ग्रहण केलेले उष्टच केवळ खाता येतं, अन्यथा उष्ट भोजन तमोगुणी समजलं जातं. त्यामुळं आपल्याला नारद मुनींचं उदाहरण माहितीये की उच्छिष्ट खाल्लं त्या भक्ती वेदांतींचं, तर त्यामुळं खरं तर त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली. त्यामुळे आपल्याला आता श्रील प्रभुपाद आशेचा किरण देत आहेत की जर साधूजनांनी विशेषतः आध्यात्मिक गुरूंनी ग्रहण केलेलं जर उष्ट आपल्याला मिळत असेल तर तो महाप्रसाद म्हणून आपण सेवन करणं गरजेचं आहे. तमोगुणी मनुष्यांसाठी असे अन्न जरी अतिशय स्वादिष्ट असलं तरी सत्वगुण मनुष्यांना असे अन्न आवडत नाही आणि म्हणजे उष्ट अन्न, आणि ते अशा अन्नास स्पर्शही करत नाही. सर्वोत्तम भोजन हे आपल्या दृष्टीने महत्वाचं. सर्वोत्तम भोजन म्हणजे भगवत प्रसाद होय. भगवद्गीतेत भगवंत सांगतात की ते भाजीपाला, धान्य आणि दुधापासून बनवलेले पदार्थ भक्तिभावाने अर्पण केल्यास स्वीकारतात. पत्रम पुष्पम फलम तोयम, अर्थात भक्ती आणि प्रेम या दोन प्रमुख गोष्टींचाच भगवंत स्वीकार करतात. परंतु असाही उल्लेख आहे की प्रसाद हा विशिष्ट पद्धतीने शिजवला पाहिजे. शास्त्रातील आदेशानुसार शिजवलेले आणि भगवंतांना अर्पण केलेले कोणतेही अन्न शिळं असलं तरी ते ग्रहण केलेच पाहिजे, कारण असा अन्नरूपी प्रसाद दिव्य असतो. म्हणून अन्नाला निर्जंतुक, खाण्यास योग्य आणि रुचकर बनवण्यासाठी ते भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. त्यामुळं भगवंतांना अर्पण केलेलं जर प्रसाद असेल तर तो शिळा असला तरी खाणं महत्वाचं आहे, कारण हा स्तर आपल्याला अजून पुढचा, कारण मी जे सांगितलं तर ते आयुर्वेदाला धरून बऱ्यापैकी सांगितलं की ज्याची मर्यादा ही शरीर आणि मन इथपर्यंतच आहे. परंतु जेव्हा अध्यात्म किंवा आत्म्याचं पोषण करायचे किंवा आत्म्यावरती संस्कार करायचे, तर तिथं मात्र भगवंतांचा प्रसाद भले तो शिळा असला तरी भगवंतांचा प्रसाद म्हणून ग्रहण करणं खूप गरजेचं आहे. आणि जे आता सांगितलं की खूप निराशादायक चित्र जर आपण शेतीपासूनच बघितलं तर खूप निराशादायक आपण पाहू शकतो. परंतु जेव्हा जसं आपण रामानुजाचार्यांचं उदाहरण जर आपण आठवलं की त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला त्या पुजाऱ्याकडनं, परंतु मनोभावे त्यांनी प्रार्थना केली रामानुजाचार्यांनी आणि ते विषमिश्रित चरणामृत त्यांनी प्राशन केलं आणि त्यांना काहीच झालं नाही. उलट भक्तिभावाने ते अगदी उल्लसित झाले आणि ते पाहून मग ते पुजारी त्यांना शरणागत आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्या घरामध्ये भले आता खूप साऱ्या गोष्टी हायब्रिड म्हणा किंवा अशा येत आहेत, परंतु आपण अगदी भगवंतांना प्रार्थना करून की हे तुमच्यासाठी मी प्रसाद बनवतेय, अशा जर आपण भावनेने आपण जर तो प्रसाद बनवला आणि तो जर आपण ग्रहण केला, तर मग तिथे या सगळ्या गोष्टी किंवा हे जे ज्या भीतीदायक गोष्टी आहेत त्या मात्र तिथं नक्कीच त्याचा नाश होतो. नाश होऊन खऱ्या अर्थानं आपल्याला प्रसादाचे जे गुण त्याचं जे आपल्याला प्रसादामुळं जो काही लाभ आहे म्हणजेच कृष्ण भक्ती, तर ती मात्र आपल्याला मिळणार आहे. त्यामुळं ही खूप मोठी आशादायक चित्र आहे भक्तांच्या बाबतीमध्ये की आपण केवळ भगवंतांना अर्पलेलाच प्रसाद ग्रहण करतो. त्यामुळं आपण खूप गोष्टींची, ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या करणं गरजेचं आहे, परंतु ज्या गोष्टी हातात नाहीयेत त्या बाबतीमध्ये मात्र आपण भगवंतांवरती त्या गोष्टी सोपवून आपण खऱ्या अर्थानं
कृष्ण प्रसादाचं आस्वाद घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण या श्लोकाचा तात्पर्य किंवा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. याच्याबद्दल कोणाला काही शंका असतील तर नक्की विचारा, किंवा कोणाला काही सजेशन द्यायचे असतील तर नक्की सांगा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. थँक्यू. आज मला असं वाटतं सर्व माताजींना खूप छान, खूप सुंदर माहिती मिळाली. शिळं अन्न कसं कार्य करतं आपल्या शरीरावरती. खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या श्री तुलसी माताजी पण आहेत, तर त्यांना पण विनंती आहे की त्या काही आपल्याला मार्गदर्शन करू शकतात त्याच्यावरती. मिनिट. हा, श्री तुलसी माताजी. हरी बोल. आय थिंक मगाशी होते, आय थिंक त्या लेफ्ट झाले असतील. कुणाला काही अजून प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील तर नक्की विचारू शकतो. माझी बॅटरी लो आहे, पोस्ट करून ठेवते. हो हो. हा हरिफुल. हरे कृष्ण. पूर्वीचे जे लोक छान लेक्चर सांगतात झालं राईट, माझं. खूप सुंदर ओके. लेक्चर झालं. तर सगळे म्हणजे ओल्ड पीपल 3 तासापूर्वीच अन्न खात नाहीत, पण माझे वडील सुद्धा सकाळचं संध्याकाळी घेत नाहीत. हो हो. आम्ही तर आमच्या घरातून तेच काढून टाकलंय. 2 वर्ष झालं एक चांगलं सांगायचं, आणि 2च भाज्या आम्ही रोज खरेदी करतो, संध्याकाळची सकाळची फ्रेश भाज्या घेतो. हा मस्त. पॉझिटिव्ह चेंज चालू केलाय. खूप छान. हरे खूप कृष्णा. प्रेरणादायी आहे. येस. हा हा मातेजी. नाही हरिबोल. नाही, प्रतिभा खूप छान सांगतीये. आणि ते सुरू केलं फॉलो करायला, तर ते खूप छान वाटलं की ताजी भाजी घ्यायची आणि हो. फोडणी टाकून सुरुवातीला जरा करून लगेच वाटलं थोडं भगवंताला भोग 8-15 टाकून. दिवस, महिनाभर, पण प्रभूजी हा म्हटले नाही फ्रेश काढून टाकायचं. तर शुभम गेलेलं 2 वर्ष झालं, तेव्हापासून तेच काढलंय. तर हा. काय वाटत नाही आता, फ्रेश फ्रेश भाज्या मिळतात ग्रीन पार्क मध्ये पण, त्याच्यामुळे फ्रेशच वापरतो. येस येस येस. आहे. आणि माताजींनी आज खूप डोळे उघडवणारं असं लेक्चर दिलं, तर त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. की भगवद्गीतेमध्ये अगदी आहाराचा अन्न तसं मन म्हटलं जातं, त्याचा किती सूक्ष्म पद्धतीने विचार केलाय, आणि त्याच्यासाठी खूप पद्धती पण दिलेली आहे आपल्याला, की कशी आपली चेतना अन्नामुळे बदलू शकते आणि कशी आपली चेतना अन्नामुळे सुधरू शकते. तर हे खूप छान आहे की प्रसाद घेणं हे खूप उच्च स्तरावरचं, जसं माताजींनी सांगितलं की आत्म्याचं ते आत्म्याला पोषण देणारा असा तो प्रसाद आहे. तर त्याचं महात्म्य पण आज माताजींनी खूप छान सांगितलं. माताजी खूप खूप धन्यवाद. आयुर्वेदाचा पण दृष्टिकोन दिला, छान छान टिप्स पण दिल्या, आणि काय करायला नाही पाहिजे ते पण खूप छान दिलं तुम्ही. अगदी थँक्यू. थँक्यू. आणि प्रतिभा माताजी, तुमच्या म्हणजे तुमचा जे कसं आपण म्हणतो की प्रॅक्टिकल तुम्ही अप्लाय करायला लागलाय, तर ते माझ्यासाठी पण खूप प्रेरणादायी आहे. कारण येस येस, तर सांगणं करू शकतो. आणि त्याचं खरं ऍप्लिकेशन करणं याच्यामध्ये खूप महत्वाचं राहतं. तर करूयात प्रयत्न नक्कीच प्रॅक्टिकली अप्लाय करण्याचा. माताजी, येस. ते छोट्या मुलांना वगैरे डॉक्टर जे औषधं प्रेफर करतात खोकल्यावरचे वगैरे, हा, मग त्याच्यात अल्कोहोल असतंच, मग ते घालायला पाहिजे की नाही पाहिजे असं? आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. म्हणजे आयुर्वेदामधली जी आसब आणि अरिष्ट आहे, हा. तर ती ती ज्या पद्धतीने बनवली जातात ना, तर त्याच्यामध्ये ती धायटीची किंवा मोहाची फुलं बनवून केलेली जातात, आणि त्याच्यामध्ये सेल्फ जनरेटेड अल्कोहोल तयार होत. हा. हा. तर ते आसव अरिष्ट या स्वरूपामध्ये जर त्या पद्धतीने बनवलं असेल तर ते हा. योग्य आहे. हा. कारण शरीरामध्ये एक प्रकारचा मद, म्हणजे आपण काय म्हणतो की अल्कोहोल मद्य म्हणतो ना, हा. मद्य. तर शरीरामध्ये एक प्रकारचा मद हा काही प्रमाणात मध्ये आवश्यक देखील असतो. हा. त्यामुळं हे जे सेल्फ जनरेटेड अल्कोहोल आहे, जे आसम आणि अरिष्टामध्ये अर्थातच ते योग्य पद्धतीने बनवलं असेल तर तर ते योग्य आहे. परंतु जर वर ऍड केलं असेल एखादी गोष्ट, म्हणजे त्या हा. पद्धतीने न बनवता जर ऍडेड असेल,
तर ती मात्र चुकीची. त्यामुळं सिरप बेस्ड जे असतात ना, सिरप हा असतात गोड आणि सिरप बेस्ड जे असतात, तर हा त्याच्यामध्ये ते टिकवण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी जर वरून ऍड केलं असेल तर ते घातक आहे. परंतु हा जे मी ह्या पद्धतीने सांगितलं तर त्या पद्धतीने जर झालं असेल तर ते मात्र योग्य आहे. तर म्हणजे असा आपण असा तो आयुर्वेदिक फरक आहे. अर्थात तो फरक म्हणजे आता तुम्ही ॲलोपॅथी बद्दल बोलत असाल तर ते हा सिरप बेस्ड आणि ते प्रिझर्वेटिव्ह सारखंच आहे. त्यामुळे ते नाही म्हटलं तरी रसायनच आहे. कुठलंही औषध म्हटलं तर ते रसायनच झालं ना. होय. त्यामुळं औषधांचा वापर हा राहतोच. परंतु तो आता कसं आहे, आजाराच्या अगेन्स्ट काय तिथं काय परिस्थिती आहे तर त्याच्या दृष्टीने आपल्याला सारासार हे करून तेवढ्या काळापुरतं घेणं आणि सोडून देणं, म्हणजे आपलं काम हा झालं की तिथे स्टॉप करणं आणि मग पुढं होऊ नये म्हणून मग आयुर्वेद, होमिओपॅथी यांचा आधार घेणं हे खरं तर योग्य ठरतं, की जेणेकरून परंतु झाल्यानंतर किंवा अगदी इमर्जन्सी आहे आणि तिथं तुम्हाला दुसरं काहीच हे नाहीये तर काही काळापुरतं आपण त्या गोष्टींचा आधार घेऊ शकतो. कारण कसं आहे, अजून एक महत्वाचं काय आहे की जसं म्हणलं तर समाजातलं चित्र खूप निराशाजनक आहे तसं पाहायला गेलं. हो पण जर आपण तो विचार करून जर आपण जेवायला बसलो हा तर ते कितीही सात्विक अन्न असलं परंतु मनामध्ये संशय आला, मनामध्ये जर असे काहीतरी विचार आले की तर ना तो पण प्रभाव ठरतो. कारण जसं ह्यांनी श्रीजी पूजा माताजींनी सांगितलं की अन्न बनवताना आपले काय भाव असावेत, हा त्याच्यानुसार ते तसं अन्न ग्रहण करताना देखील आपले भाव महत्वाचे आहेत. जर आपण तमोभावामध्ये जर की ह्यानी हे होईल का, तर जसं म्हणतो भीत्यापोटी ब्रह्मराक्षस, तर तसं त्यामुळं प्रसाद म्हणून जर ग्रहण केलं आपण तर हा मग तिथं आपण बिनधास्त राहायचं, की केलंय ना मग त्याचा नाही विचार करायचा. तसं तुम्ही जे म्हणतायत ते योग्य आहे, काहीच चुकीचं, पण त्या परिस्थितीला जर तुम्हाला दुसरा काही हेच नाहीये, पर्याय नाहीये, तर अदर चॉईस. हे ह्या आजारासाठी म्हणून महत्वाचं आहे असं करून आपण ते पूर्ण विश्वासानं घेणं गरजेचं आहे. त्याचं कार्य काम संपलं की मग होऊ नये, हे परत मला घ्यायला लागू नये, तर त्याच्यासाठी मग या पॅथींचा वापर असंही महत्वाचं राहतं. सो ओके ओके, थँक्यू. हरे कृष्णा, चालेल. दंडवत प्रणाम माताजी. बोलू का जरा? हा बोल. खूप अप्रतिम क्लास झाला माताजी. आहार आणि खूपच हे महत्वाचा विषय, प्रसाद वगैरे. आणि आपण म्हणतो तसा आहार आपण जसा घेतो तसा आपला स्वभाव बनतो, तेही आहे. आणि सगळं तुम्ही सगळं भगवद्गीता आणि आपल्या हे करून आपल्याला सगळं रिवाइज केलेलं आहे. खूप छान. थँक्यू सगळ्यांना हे उपयोगी पडणार आहे ज्ञान. आणि आजार आणि आपली तब्येतीची कशी काळजी घेऊ शकतो ते सगळं याच्यामध्ये झालेलं आहे. हाऊ टू लिव्ह अ लॉंग अँड भगवंतांनी खूप हेल्दी छान. लाईफ. बरोबर. सगळं ह्याच्यावरच आहे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. कृष्णा, थँक्यू. चालेल. आपण थांबूयात, प्रयत्न करूयात सगळ्यांनी जास्तीत जास्त हे करण्याचा. चालेल. हरी बोल. उद्या परत 2 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हा.